जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिकच्या सुप्रसिद्ध रुग्णालयांपैकी एक असलेल्या श्री रसिकलाल धारीवाल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या ठिकाणी नवजात शिशु कक्ष, स्पेशल क्रिटिकल डायलिसिस कक्ष यांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं। ऋषिरूप लिमिटेड आणि ऋषिकेश लिमिटेड कंपन्यांच्या सहकार्यानं धारीवाल रुग्णालयात नवजात शिशु कक्ष आणि स्पेशल डायलिसिस कक्षाला आर्थिक मदत देऊन गोरगरीब जनतेच्या उपचारासाठी हे मदत कक्ष स्थापन करण्यात आले। ऋषिरूप उद्योग समूहाचे चेअरमन अरविंद कपूर, बेदमुथा इंडस्ट्रीजचे चेअरमन कचरदास बेदमुथा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। यावेळी विनाचार्य संदीप कटारिया, संत हरीश चोरडिया, सुभाष चंद्र राका, पियुष दुग्गड यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या दोनही कक्षांचं लोकार्पण करण्यात आलं। I am K.R. Vedmutha. I visited the Mahavir Davakhana, Dharmarth Davakhana, and I found it is really unique facility and much better than Pune and Bombay. All that facility is available here, and I hope this service will be very useful for all the people who are incoming. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या उद्योक्तीप्रमाणे समाजातील तळागाळांपर्यंत आपल्या सेवेचा वारसा द्यावा, आपली सेवा व्हावी या उद्देशानं महावीर जैन धर्मार्थ दवाखाना याची स्थापना 50 वर्षापूर्वी झाली। ते सेवा यज्ञ अखंड चालू आहे। रविवार पेठेमधील दवाखाना आणि पवननगर मधील दवाखाना सुमारे 50,000 पेशंट्सना आपली सेवा देत असतो। त्यावेळेला अशी एक उणीव भासली की आपल्याकडे आलेल्या पेशंट्सना त्याच नाममात्र दरवाने आणि त्याच सेवाभावाने आपण पुढील सेवा पण द्यावी। त्या निमित्तानं माननीय हुकुमचंदजी बांगवार यांच्या नेतृत्वाखाली श्री RMD हॉस्पिटल याची एक मुहूर्तमेढ करण्यात आली। हे शिवधनुष्य समाजातील तळागाळातील लोकांच्या पासून सगळ्यांनी अशा आर्थिक मदतीनं हे उभं केलेलं जे काही हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आज ऋषिरूप ग्रुप तर्फे डायलिसिस युनिट आणि नवजात बालकांसाठी NICU युनिट हे प्रदान करण्यात आलं। त्यांच्या या CSR फंडमधून निर्माण झालेल्या या सुविधा या तळागाळातील लोकांना केवळ तळागाळातील नाही तर प्रत्येक गरजूला उपयुक्त होईल आणि त्यांनी दिलेल्या या देणगीचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा करून देण्याचं आमचं हे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल यात शंका नाही। धन्यवाद। ऋषिरूप ग्रुपचे श्रीमान अरविंदजी यांनी NICU युनिटसाठी तसेच डायलिसिस युनिटसाठी CRS फंडातून आम्हास मदत केली आणि त्यामार्फत आपण आज CRS फंडातून आलेल्या पैशातून डायलिसिस युनिट आणि NICU युनिट हे लोकार्पण करीत आहोत आणि याचा फायदा सर्वसाधारण जनतेला आम्ही देत आहोत। डायलिसिस हे आम्ही 3 महिन्यासाठी फ्री ठेवलेलं आहे आणि NICU युनिटसाठी आम्ही कमीत कमी दरात हे सर्व सेवा सर्व समाजातील लोकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आमच्याकडे यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम तयार झालेली आहे। डॉक्टर देवगावकर हे
डायलिसिस युनिटचं पाहत आहे, डॉक्टर संगीता लोढा आणि डॉक्टर चोपडा हे NICU युनिटचं पाहत आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निर्देशनाखाली आम्ही ही सेवा महावीर जैन धर्मार्थ दवाखाना संचलित RMD हॉस्पिटल येथे देत आहोत आणि याचा फायदा सर्व समाजातील लोकांनी घ्यावा ही आमची सर्व समाजातील लोकांना कळकळीची विनंती आहे. आणि जो रेशिओ नवजात बालकांचा डेड रेशिओ होता तो कमी करण्यास सर्वांनी मदत करावी आणि सर्वांनी आपले कार्य येथेच करावे अशी मी सर्वांना ह्या महावीर जैन धर्मार्थ दवाखाना चेअरमनच्या याने विनंती करीत आहोत. धन्यवाद. Hello, myself Vinay Acharya from Vishrup Limited. We have been conducting CSR activities around Nasik for past several years, mostly into education for underprivileged. We have, for the first time, enrolled our CSR for medical purpose, and in association with RMD Hospital, we have set up a dialysis unit for critical patients and an NICU for newborn babies. We have installed the state-of-the-art setup in the hospital, which would be beneficial for people from the rural and tribal areas in and around Nasik, and it would be mostly helpful for everyone. नाशिकच्या RTO परिसरातील शिवसमर्थ नगर या ठिकाणी असलेल्या श्री रसिकलालजी M धारीवाल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या ठिकाणी हे कक्ष सुरू करण्यात आले असून या कक्षांमार्फत गोरगरीब जनतेला उपचार घेणं सुलभ होणार आहे. दरम्यान यावेळी महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याचे पदाधिकारी नंदलाल पारख, सतीश बोरा यांसह रसिकलाल धारीवाल हॉस्पिटलचे कर्मचारी वर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज, नाशिक.